रामकृष्ण हरी. मित्रांनो, आता आपण पुणे जिल्ह्यातील किल्ले शिवनेरी म्हणजेच शिवजन्मभूमी या ठिकाणावरनं अतिशय थोड्याच अंतरावर असलेलं अतिशय प्राचीन मंदिर, भगवान शिवचं हे मंदिर आहे. कपर्दिकेश्वर असं या मंदिराचं नाव आहे. वास्तविक पाहता या मंदिराचा औरंगजेबाच्या कालखंडामध्ये पूर्ण विध्वंस झालेला होता. परंतु त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर हे मंदिर आजतागत अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. या माझ्या मुली आहेत, नंदी महाराजांचं दर्शन घेत आहेत. त्याचबरोबर या मंदिराची अशी खासियत आहे, या मंदिरामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती उभारलेली आहे. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाणं अलाउड नसल्यामुळं लांबनच मी ओम नमः शिवाय ठिकाण आहे. शिवनेरी किल्ल्यापासून जवळच हे आपल्याला कपर्दिकेश्वरचं मंदिर पाहायला मिळेल. या ठिकाणी शिवज्ञा नंदी महाराजांचं दर्शन घेत आहे. तिला मी आवाज दिल्यानंतर ती पुन्हा व्यवस्थित दर्शनासाठी आली. त्यानंतर पुन्हा दत्त महाराज देखील आपले दर्शनासाठी आलेले आहेत. दत्त महाराजांनी देखील अतिशय सुंदर दर्शन घेतलं आणि त्यानंतर थोड्या वेळ माझी पत्नी अश्विनी हिने देखील ओम नमः शिवाय जप केला. अतिशय सुंदर तिला अनुभव आलेला आहे. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेरील टॉप साईडनी मंदिराचा नजराणा मंदिर पाहण्यासाठी गेलो. वरतून देखील मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे. खूप सुंदर आहे हे दृश्य, मनाला एकदम भावनिक आणि आध्यात्मिक पद्धतीनं घेणारं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणावरनं आम्ही थेट ज्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती आहे त्या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे. मंदिराच्या अगदी शेजारीच्याच उजव्या आणि डाव्या बाजूला अशी ही 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती उभारताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर हे मंदिर, परंतु मुघलांच्या काळामध्ये या मंदिराचा पूर्णतः विध्वंस झालेला. परंतु अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आज तुम्हा आम्हा सर्वांना हे मंदिर सद्यस्थितीमध्ये अतिशय सुंदर प्रकारे पाहायला मिळत आहे. साठी या ठिकाणी भीमाशंकर, श्री भीमाशंकरांचं एक प्रतिकृती शिवमंदिर छोटंसं उभारलेलं आहे. इथे एक पिंड आहे. त्यानंतर या 2 पिंड उभ्या आहेत, शिवलिंग आहेत. या ठिकाणी एक शिवलिंग आहे. हे शिवलिंग हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लिहिलेलं आहे श्री रामेश्वरम. हे दुसरं शिवलिंग आहे. तिसरं शिवलिंग आहे हे आपण पाहू शकता. तिसरं शिवलिंग आहे मल्लिकार्जुन, श्री मल्लिकार्जुन यांचं. हे चौथं शिवलिंग आहे, आपण पाहू शकता. चौथं शिवलिंग हे ओंकारेश्वरचं आहे. 5वं शिवलिंग आपण पाहू शकता या ठिकाणी. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर आपण पाहू शकता. श्री महाकालचं उज्जैनचं आहे. 6वं शिवलिंग आपण इथं पाहू शकता. हे बंद आहे, हे दरवाजा बंद असल्यामुळं केदारनाथचं आहे, पाहता आलं नाही. 7वं देखील आपल्याला पाहता आलेलं नाही, दरवाजा लॉक केलेला आहे. सोमनाथचं आहे. अशा प्रकारे हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक गायमुख आहे मंदिराच्या साईडच्या बाजूला. जे शिवलिंगावर पडलेलं जे अमृत आहे, पाणी आहे, ते गायमुखाच्या मुखातून बाहेर येतं. याचा सर्वांनी तीर्थ म्हणून लाभ घेतलेला आहे. त्यानंतर पुढं आलेलो आहे. या ठिकाणी देखील त्र्यंबकेश्वरचं प्रतिकृती असं एक शिवमंदिर आहे छोटंसं.
त्यानंतर मंदिराच्या लगतच उजव्या बाजूला आपण आलेलो आहोत आणि उजव्या बाजूला आपण पाहू शकतो अतिशय सुंदर घृणेश्वर महादेवाचं हे इथे एक प्रतिकृती शिवमंदिर आहे. त्याच्या शेजारी हे एक नागनाथ श्री नागनाथांचं एक शिवमंदिर आहे प्रतिकृती स्वरूपातील. त्यानंतर आपण पाहू शकता श्री वैजनाथ एक 12वं ज्योतिर्लिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे प्रतिकृती स्वरूपात. अतिशय सुंदर आणि या ठिकाणी एक उल्लेख केलेला अतिशय पाहायला मिळतो. या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज 16व्या शतकामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज किल्ले शिवनेरीपासून अगदी 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. आपण सर्वांनी आवर्जून पाहण्यात जावे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.